इथे तिकीट घर आहे. यासाठी इथे फिरण्यासाठी बघा या गाड्या आहेत. असे चालुक्य राजाने बांधलेले हे एलोरा केव्ज म्हणजे वेरूळच्या लेणी. इथे गाईड वगैरेंची व्यवस्था देखील आहे. अप्रतिम असं कोरीव काम आहे. कृष्णेश्वराचं दर्शन घेतलं म्हणून या धबधब्याला नाव पडलेलं आहे सीतेचे न्हाणी. लेणी क्रमांक 29. आणि आता आपण इकडे आतमध्ये जाणार आहोत. गुप्त रस्ता देखील आपल्याला पाहायला मिळतो. मंडळी हा बघा 30 रुपयावरील जो गजस्तंभ आहे तोच हा गजस्तंभ. अप्रतिम. नमस्कार मंडळी, मी आपला समीर कीर पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या समीर कीर या यूट्यूब चॅनलमध्ये, आणि तेही थेट औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर येथून. आणि मंडळी आज आपण इथे आलेलो आहोत आणि तिथे आपण आता कृष्णेश्वराचं दर्शन घेतलं. हे 12 ज्योतिर्लिंगामध्ये एक आहे. आणि आता आपण जाणार आहोत एलोरा केव्ज बघायला म्हणजेच वेरूळच्या लेणी. आणि आपण पहा इथे औरंगाबादमध्ये हे हॉटेल आदर्श पॅलेस इथे आपण उतरलेलो आहोत आणि मस्तपैकी आता आपण फिरणार आहोत तिथे. तर आता आपण तिकडे कशा वेरूळच्या लेणी आहेत आणि हे पूर्ण एलोरा केव्ज पाहणार आहेत. तर चला मंडळी आपण आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी आज आपल्याला पाहायला मिळणार आहे एलोरा केव्ज म्हणजेच संभाजीनगर औरंगाबाद येथील वेरूळ लेणी. आणि आता आपण इथे आतमध्ये आलेलो आहोत आणि या बाजूला पहा इथे तिकीट घर आहे. या तिकीट काउंटरवर आपल्याला तिकीट घ्यायचे आहेत आणि आपली मंडळी सगळी इथे तिकीट काढायला गेलेली आहेत, त्याची वाट पाहत आहेत. आणि आपण ह्या दिशेने पुढे असं समोर जाऊन आपण एलोरा केव्ज आपल्याला पाहायला मिळणार आहेत. प्रति व्यक्ती तिकीट घरवर 40 रुपये अशी तिकिटीचे दर आहेत. त्या प्रकारे तिकीट घेऊन आता एक एक व्यक्ती इकडनं आत जात आहेत. इथे तिकीट चेक केली जाते आणि आता आपण इकडनं आतमध्ये प्रवेश करणार. सुंदर असा रस्ता या लेण्यांकडे जातो बघा. त्यातून आपण पुढे निघून जाणार. मंडळी पहा या बाजूला आपण आलेलो आहोत आणि या इकडनं वेरूळ लेण्यांची सुरुवात झालेली आहे. आणि हे पूर्ण 3.5-4 किलोमीटरमध्ये पसरलेलं आहे. आणि त्यासाठी इथे फिरण्यासाठी बघा या गाड्या आहेत. तर इथे या गाड्या बुकिंगमध्ये बार्गेनिंग होते. आता आम्ही 10 जण आहेत तर प्रति व्यक्ती 300, तर 3000 सांगितले, पण आम्ही 1800मध्ये बार्गेनिंग करून ही गाडी बुक केली आहे. आता आमची इथे वेरूळ लेणी सफारी चालू होणार. लेणी पाहण्यासाठी आमची सफारी बघा कशी जंगलातून चालू झाली आहे. आता आपल्याला इथे लेणी पाहायला मस्त या गाडीतून नेत आहेत. बघा आपली सगळी मंडळी बसलेली आहे. पहा आपण आता या लेण्यांजवळ आलेलो आहोत. आपल्याबरोबर गाईड आहेत, तेही मार्गदर्शन करतील. हे चालुक्य राजाने बांधलेले हे एलोरा केव्ज म्हणजे वेरूळच्या लेणी आपण पाहायला आता इथून सुरुवात करत आहोत. बघा प्रथमच आपण या स्पॉटला व्हिजिट करत आहोत. आणि बघा पर्यटक अजून येत आहेत. सुरुवातीलाच मस्त असा हत्ती आणि हे जैन मंदिर आहे. आणि इथे गाईड वगैरेंची व्यवस्था देखील आहे. तर आता आपण इकडनं या 2 खांबांच्या मधून जाऊया. आतमध्ये पहा गौतम बुद्धांची कोरलेली लेणी. आणि या बाजूला पण आपल्याला पाहायला मिळत आहे सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे. आणि आतमध्ये आलो आहे. बाहेर आता किती गरम होतं, पण आतमध्ये बघा एकदम AC सारखं कूलिंग थंड असं आपल्याला इथे पाहायला मिळतं. अप्रतिम असं
कोरीव काम आहे. सुंदर असं या लेण्यांचं कोरीव काम केलेलं आहे. पहा किती वरपर्यंत असं हे कोरीव काम आहे. आता पहा या बाजूने वरती आपण मगाशी पाहिलं त्या ठिकाणी जायला या जिन्याने आपण वरती जाऊ शकतो. आपण या रस्त्याने वरती आलो आणि वा सुंदर असं कोरीव काम, पण आता भग्नावस्थेत मूर्तीचे अवशेष आपल्याला इथे पाहायला मिळतात. पण त्यावेळेचे हे कोरीव काम 1500 वर्ष पासून हे जुनं आहे. पहा मस्त असा गारवा देखील इथे आहे. या बाजूलाही देखील सुंदर असं कोरीव काम केलेलं आपल्याला दिसतंय मूर्तीचं. पहा मंडळी, आपण आता ह्या डोंगरात इथे पाहतोय. इथे देखील सुंदर लेणी कोरलेल्या आहेत. त्यांच्या इकडनं आपल्याला ते खांब वगैरे दिसत आहेत. आणि इथे बघा थोडं आपल्याला पाण्यासारखं दिसतंय. तर हा आहे इकडचा धबधबा. त्या धबधब्याचं नाव आहे सीतेची न्हाणी. आता सीतेची न्हाणी म्हणजे या धबधब्याला असं नाव पडलं, त्याच्यामागे इतिहास आहे. तो असा की 14 वर्षे वनवास केलं राम सीतानी, आणि त्यानंतर सीता इथे येऊन या धबधब्याच्या इथे त्यांनी आंघोळ केला, आणि मग नंतर त्यांनी घृष्णेश्वराचं दर्शन घेतलं, म्हणून या धबधब्याला नाव पडलेलं आहे सीतेचे न्हाणी. आता आपण आलो आहोत एलोरा केव्स नंबर 29 नंबर गुहेच्या इथे. आणि हे बघा असं हे 2 खांब आहेत आणि पाठी देखील त्याच्या खांब आहेत, आणि पूर्ण आतमध्ये हे कोरीव काम केलेलं आहे. हे पहा मगाशी आपण पाहिलं ते केव्ज नंबर होतं 32, लेणी क्रमांक 32, आणि आता हे लेणी क्रमांक 29. आणि आता आपण इकडे आतमध्ये जाणार आहोत. पहा कशा सुंदर अशा लेणी कोरलेल्या या आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. पण त्यांचे अवशेष भग्नावस्थेत आहेत. त्यांचे हात वगैरे तुटलेले आहेत. आणि ह्या बाजूला बघा हे पूर्ण खांबच खांब आहेत. पूर्ण खांबांमध्ये हा कोरीव काम आहे. आणि हे बघा ह्या बाजूला देखील आतमध्ये सुंदर असं मूर्तीचं कोरीव काम आहे. केवढा मोठा हा डोंगर ह्या लेण्यांमध्ये कोरलेला आहे. पहा वरती हे ओपन मंडप आहे. पुरा छत दिसत आहे इकडनं. आणि हा गुप्त रस्ता देखील आपल्याला पाहायला मिळतो. उत्तम प्रकारे सगळीकडे या डोंगरामध्ये या एलोरा केव्समध्ये कोरीव काम फारच सुंदर आहे. मंडळी आपण पाहत आहात माझ्या हातात 20 रुपयाची नवीन नोट आहे, आणि त्याच्यावर जे शिल्प आहे म्हणजे जे चित्र आहे ते आहे वेरूळमधील प्रसिद्ध असं कैलास मंदिर. ह्या एलोरा केव्ज आहेत तिथे आपलं हे कैलास मंदिर आहे. त्याची बांधणीची सुरुवात जी केली ते विजयपूरचा राजा कृष्णदेवराज यांनी केली, आणि तेच मंदिर आता आपण पाहायला आलो आहे. हे आपल्याला पाहायला मिळत आहे कैलास मंदिर. चला आता आपण आतमध्ये जाऊन कैलास मंदिर पाहूया. मंडळी हा बघा 30 रुपयावरील
जो गजस्तंभ आहे तोच हा गजस्तंभ आपल्याला इथे पाहायला मिळतो. आणि हे पहा पूर्ण हे कैलास मंदिराच्या ह्या लेणी आहेत. अप्रतिम असं कोरीव काम आपल्याला इथे पाहायला मिळतं. सुंदर पहा मंडळी, हा गजस्तंभ आणि हा पूर्ण असा विस्तीर्ण असा पसरलेला कैलास मंदिर, भव्य असं कोरीव काम सुंदर प्रकारे या ॲरोला केव्समध्ये केलेलं आहे. आणि पर्यटक त्याचा पाहून आनंद घेत आहे. अप्रतिम सुंदर असा हा गजस्तंभ आणि हे कैलास मंदिर आणि ह्या अशा प्रकारच्या इकडच्या ॲलोरा केव्स मधील या वेरूळच्या लेणी मस्त असं आम्ही इथे लेणी पाहिल्या आणि आता आम्ही इकडनं आता निघत आहोत. खूप सुंदर. तर मंडळी, अशा प्रकारे आपण संभाजीनगर म्हणजेच पूर्वीचे नाव औरंगाबाद येथील ह्या वेरूळच्या लेणी म्हणजेच ॲलोरा केव्स आपण पाहिल्या. आणि हे जे कैलास मंदिर देखील जे पाहिलं आणि आतमधील वातावरण एकदम थंड. बाहेर पहा किती उष्णता आहे. तर हे औरंगाबादमधील म्हणजेच संभाजीनगर येथील प्रसिद्ध अशा ॲलोरा केव्स म्हणजेच वेरूळच्या लेणी आहेत. तर याबद्दलची मी माहिती आपल्याला दाखवण्याचा थोडक्यात प्रयत्न केला. तर ही व्हिडिओ आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कमेंट करून कळवा. जर आपली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर कोण पाहुणे मंडळी असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा छान छान आणि नवनवीन जर व्हिडिओ आपल्याला पाहायला आवडत असतील तर माझ्या समीर कीर या चॅनलला जरूर भेट द्या. चला मग मंडळी, पुन्हा भेटू एखाद्या नवीन व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.